नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी. ईव्हीएम हॅक करता येतं. मी स्वतः इंजिनियर. राज्यात ईव्हीएम बाबत चर्चा सुरू असताना जानकर यांनी हे मोठं वक्तव्य केलंय. अनेक ठिकाणी ईव्हीएम मध्ये घोटाळा म्हणून महायुतीच्या जागा आल्या. रासप पक्षाच्या महादेव जानकर यांनी हा आरोप केलाय. ईव्हीएम हॅक करता येतं. आय एम ऑल्सो द इंजिनियर. आय नो दॅट. ईव्हीएम हॅक करता येतं, सर्व हॅक करता येतं, प्लेन हॅक करता येतं, फ्लॅग हँकर हॅक करता येतं, हे करता येत नाही का? त्यामुळं लोकशाही जर जिवंतच ठेवायची असेल तर त्यांनी काय करावं, बॅलेटच्या माध्यमातून लोकशाही आणावी. आम्ही त्यांचं स्वागत करू, केंद्राचं आणि राज्य सरकारचं. सातारा जिल्ह्यामध्ये एकच मतदान, 3 उमेदवाराला समान मतदान कसं पडतं? हे काय भानगड आहे? गौडबंगाल आहे. जर लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर ईव्हीएम बॅन करा. सुप्रीम कोर्ट त्यांचं आहे, इलेक्शन कमिशनर त्यांचं आहे, लोकशाहीच्या 4 स्तंभ, मीडियासुद्धा त्यांचा आहे, इंडस्ट्रियल फॅक्टरीसुद्धा त्यांच्या आहेत. त्यामुळे या 4 स्तंभावर जर त्यांचं अधिराज्य असेल तर ही लोकशाही नाही. इट इज नॉट डेमोक्रेसी.